नागपुर में भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने खाद्य विक्रेताओं की हड़ताल पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि सरकार ने इस मुद्दे को गंभीरता से लिया है और कृषि अधिकारी लगातार निगरानी कर रहे हैं। उन्होंने भरोसा दिलाया कि इस साल खाद की कोई कालाबाजारी नहीं होगी और यदि ऐसा हुआ तो सख्त कार्यवाही की जाएगी। साथ ही विधायक स्तर पर भी दुकानों का निरीक्षण किया जा रहा है ताकि किसानों को किसी तरह की परेशानी ना हो। तापमान और अल नीनो के प्रभाव पर भी सरकार नजर बनाए हुए है और जिलाधिकारी को आवश्यक एसओपी तैयार करने के निर्देश दिए गए हैं। राजनीतिक मुद्दों पर बोलते हुए उन्होंने प्रताप सरनेक के संभावित इस्तीफे पर कहा कि मीरा भाईंदर की स्थिति की पूरी जानकारी नहीं है, लेकिन नरेंद्र मेहता और सरनाइक के बीच मतभेद की बात सामने आई है। वहीं बच्चू कडू को लेकर उन्होंने कहा कि अगर वे प्रहार छोड़कर एकनाथ शिंदे का साथ देते हैं तो उन्हें कोई आपत्ति नहीं होगी। विजय वडेट्टीवार के बयान पर पलटवार करते हुए बावनकुले ने कहा कि उन्हें भारत की संस्कृति समझना चाहिए और नरेंद्र मोदी की तुलना किसी से करना गलत है। अन्य मुद्दों पर उन्होंने कहा कि अमरावती के अयान मामले में पुलिस ने खुद कार्रवाई की है और यदि कोई तथ्य सामने आता है तो जांच की जाएगी। बागेश्वर विवाद पर उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज के सम्मान की बात करते हुए कहा कि किसी को भी आहत करने वाले बयान नहीं देने चाहिए। हालांकि माफी के बाद प्रदर्शन कम होना चाहिए। बिजली ट्रिपिंग के मुद्दे पर उन्होंने अधिकारियों से रिपोर्ट मांगी है और मुख्यमंत्री से चर्चा की बात कही। वहीं नक्सल गतिविधियों को उन्होंने बुझते दिए की आखिरी झिलमिलाहट करार दिया। त्याची चौकशी करू ना। जर अशा पद्धतीचं शिवराज कुलकर्णी मांडलं असेल तर त्यात काही तथ्य असेल त्याची पूर्ण चौकशी करू आणि एंड टू एंड कुणाला आम्ही सोडणार नाही। बच्चू कडू संदर्भामध्ये बातमी पुढे आलेली आहे। शिवसेनेनं बच्चू कडूंना ऑफर दिली आहे विधान परिषदेची, पण अट टाकली आहे की प्रहार संघटना मर्ज केली पाहिजे शिवसेना एकनाथ शिंदे गटामध्ये। अमरावतीचे पालकमंत्री म्हणून माजी प्रदेशाध्यक्ष म्हणून या भूमिकेकडे कसं बघतात? मला बच्चू कडूला शुभेच्छा द्यायच्या आहेत। माझ्या शुभेच्छा आहेत त्यांना। त्यांनी प्रहार जर बंद करून एकनाथजीचा हात पकडला यात मला काही दुःख व्हायचं कारण नाही। तर नागपुरात लोड शेडिंग सुरू झाली आहे का? कारण की खूपशा नागरिकांची तक्रार येत आहे सकाळीपासून 2-2, 3-3 तास न सांगता लाईट जाते। महाल झालं, प्रतापनगर झालं, दक्षिण नागपूर झालं, खूपशा जागेवरून लोकांच्या तक्रारी सुरू झाल्या। कालच मी याची बैठक घेतली। ओव्हर ट्रिपिंग आहे, कुठल्या फिडरमध्ये ट्रिपिंग होते याचा डेटा तयार केला आहे आणि मी काल चीफ इंजिनियरला सांगितलं आहे। काल मी तिथले ACMD जे आहेत लोकेश चंद्र यांच्याशी स्वतः बोललो की नागपूर जिल्ह्यामध्ये, विदर्भामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही ट्रिपिंग सुरू आहे त्याचा फिडर डेटा घेतला पाहिजे आणि केवळ 20 तर कमी नाही आहे, 20 तर सरप्लस आहे। तरी मग असं ट्रिपिंग झाल्यामुळे लोकांना लोड शेडिंगचा सामना करावा लागतो। लोकांच्या मनात मग सरकारमध्ये रोष तयार होतो। प्रशासकीय अनियमितता, प्रशासकीय त्या ठिकाणी बाबीमुळं आमचे त्या ठिकाणी वायरमन साईडवर नसणे, त्या ठिकाणी तंत्रज्ञ साईडवर नसणे, तिथले डेप्टी इंजिनियर साईडवर नसणे किंवा एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साईडवर नसणे, या कारणामुळे जर शासनाला रोष सहन करावा लागतो आहे हे काही चांगलं आहे। तुमची बातमी सत्य आहे की प्रत्येक फिडरवर ट्रिपिंग वाढलेला आहे आणि आजसुद्धा मी 3 वाजता सर्व चीफ इंजिनियरला चर्चेला बोलवलं आहे। मी मुख्यमंत्रीही चर्चा करणार आहे की हे ट्रिपिंग जे आहे हे ट्रिपिंग प्रशासकीय अनियंत्रणतेमुळं किंवा प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे होत आहे। राज्यामध्ये वीज सरप्लस आहे, उलट जास्त वीज आहे, पण वीज पुरवठा सिस्टीम महावितरणने अधिक मजबूत करून जनतेला त्रास होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे। माननीय मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा यासाठी मी सांगितलेलं आहे, कारण ऊर्जा खातं त्यांच्याकडे आहे। मी सुद्धा पालकमंत्री म्हणून लक्ष घातलं आहे आणि कालच मी याची दखल घेतलेली आहे। माओवाद्यांनी जाहीर केलंय, पत्र पाठवलं माओवाद्यांनी। त्यांनी म्हटलंय की आम्ही काही संपलेलो नाहीये, पुन्हा आमची ताकद उभी करू आणि देशभरात पुन्हा माओवादी ताकद जाहीर करू, आमची किती ताकद दाखवू। विजणारे दिवे फळफळ करतात तसा प्रकार आहे। शिल्लक राहिले नाही तर फळफळ करून काहीतरी त्या ठिकाणी आपलं अस्तित्व दाखवायचं जे राहिल्यात त्यांनी। अशा लोकांनी जे दिसतात ना स्टेटमेंटवर करतात, जे विजणारे दिवे फळफळ करतात असा प्रकार आहे। अमराठी जे रिक्षा चालक आहे त्यांनी आता संपाचा इशारा दिलेला आहे। कुठल्या कारणाने संप करताय मला काही त्याची माहिती नाही, माझ्याकडे काही निवेदन नाही। सौर ऊर्जा प्रत्येकांना लावायला सांगितलंय, पण त्याचा अतिभार सुद्धा नागरिकांना सोसावं लागतं आणि त्याचं बिल सुद्धा म्हणजे वाजवी दरात नाही तर अति बिल येत आहे। यासाठी नाही, याच्यामध्ये जी पॉलिसी आहे महावितरणची ती पॉलिसी पहिला चेक करून घेतली पाहिजे की दिवसाने जे वीज तयार होते ते दिवसानेच वापरावं लागतं।
त्याचं काही तुम्हाला जे सेटअप आहे त्याचं जे काही तुम्हाला जे काही त्यांचं अतिरिक्त वीज जे जनरेट होतं ती रात्रीच्या तुम्हाला वेळेत वापरता येत नाही. त्यामुळे रात्रीचं वीज बिल येत असेल, दिवसाने वापरलेलं वीज बिल सोलरवर मायनस होतं. दिवसाचं वीज बिल सोलरवर मायनस होणार, रात्री मात्र ते युनिट काही बँक होत नाही. दिवसाने समजा 100 युनिट तुम्ही वीज तयार केलं सोलरवर, दिवसाने 100 युनिट जाळावं लागतात. तुम्ही त्याचं बँकिंग करून रात्री वापरता येत नाही. त्यामुळे रात्रीचं जे वापरतो आपण त्याचं बिल आपल्याला येत असतं. सर, भंडारा जिल्ह्यामध्ये अवैध मुरुम उत्खनन सुरूची माहिती हे तहसीलदार आणि तहसील ऑफिस आणि महसूल विभागाने नागरिकांना देण्यात आल्या, परंतु कारवाई नाही होत नाही. अशा वेळेस तुम्ही पालकमंत्री म्हणून कसं बघायला? तुम्ही माझ्याकडे माहिती द्या, मी कारवाई करतो. चंद्रशेखर जी, कांग्रेस की नेता डीके वेडेट्टीवार ने एक विवादित बयान दिया है. उनका कहना है कि अमेरिका का माहौल ठीक नहीं है, इसलिए वहां पे ट्रंप पे गोली चली, और वैसा ही माहौल भारत में नहीं है. भारत में भी वैसा ही माहौल है. एक मिनट. वडेट्टीवार जी को भारत की संस्कृति संस्कार समझ लेने चाहिए. हमारे देश के प्रधानमंत्री और उसमें मोदी जी प्रधानमंत्री, इस माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला. रुसवा नको ग बाई कुणाचा, मोठ्यानी उतारा काढला. लगीन घाई सुचून देई, खरेदीने पणा काढला. खरेदीला वर्षीधीने उत्साह नवा आणला. बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला.